नमस्कार पब्लिक. तर आपल्याला फिरायला जायचं आज गवता हे आमच्या कन्नडची एक सिटी आहे. कारण तिथं खूप लोक बाहेरून फिरायला येत्या आणि आम्ही चाललोय आज फिरायला. तर आपल्यासोबत आजी भाऊ, सागर भाऊ, मेजर, इकडे आपले सुहास भाऊ, ही संकू आपली संकू की त्या तुकडे इकडे आप्पा आणि बाकी आपला मित्र परिवार आहे ना. आपल्याला सगळ्याला जायचं आहे फिरायला. आज सगळी आपली गँग चालली आहे फिरायला ना. आपल्याला बी त्यांच्यासोबत जायचं आहे. तर पुढचा व्ह्यू मी दाखवतो तुम्हाला. सगळी गँग निघली आपली गवताला ना. आपण बी चाललोय आता फिरायला आपला जी भाऊ राम राम. धामधामसाठी आपल्या गावता जाण्याचा रस्ता कन्नडमधून जातोय. इवरखेड रोडनं जर गेलं तर सरळ आपल्याला जाता येतं. कोणाला माहिती तर आपली गाडी युनिकॉर्न पब्लिक आपला मेन माणूस बाप्या ना. आम्ही तिने डायरेक्ट 2 वर्षानंतर सोबत आपण राहणार आपल्या डायरेक्ट फर्स्ट टाइम गेलो आम्ही शिर्डीला फिरायला. तवा सोबत होतो ती फिरायला बरं. आज सोबत तर आहेच बाकी आपली गँग आहे. तर आम्ही तवा सोबत होतो आणि डायरेक्ट आता सोबत आहे. तसं म्हणजे आम्हाला टाइम बी नाही भेटला ना. आम्ही बी काही आलो नाही. पण की तो त्याच्या कामात आहे, याच्यात कामात मी माझ्या कामात, त्याच्या कामात जे पण खूप दिवसानंतर सगळे संघ भेटलेले. तर तुम्हाला माहित नसन आमचा भुक्या आहे हा पैलवान आहे आणि याला गाडी येत नाही. याला गाडी देऊ नका. बाकी गँग येते तर समजून घ्या. प्रदीप पण त्याने आता आहे. मेजर आलेला आहे, आपला कार्तिक आलेला आहे आलेले आहे. तर आपली सर्व गँग आलेली आहे. बाकी आपली गँग काही येते. आपली सर्व गँग आलेली आहे. आपण चाललोय आता गवता. तर पुढचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवतोच. तर आपण आपल्याला जायचंय आता पुढं मित्रांनो. सर्व निघलेले. आता तुम्ही बी मित्रांनो जर तुम्ही समजून घ्या संभाजीनगरचे जर असाल तर तुम्ही बी इथं फिरायला येऊ शकता. फिरण्यासाठी बेस्ट प्लेस आहे. प्लेस बी भारी आहे. बाकी काही नाही. प्लेस ते मस्त आहे. तुम्हाला दाखवतो मी. सर्व थंडगार आहे. पाऊस कधी पडला तर खूप भारी आहे. आणि आपला गाडी मेट म्हणजे आपला बापू. मी तुमच्या याच्यात छोटासा आमचा कमी 2 वर्षापूर्वीचा व्हिडिओ बी ॲड करतो. तो बघू शकता. हे आम्ही तेव्हा कसे दिसत होतो. आणि ही पुरी गँग आहे आपली. हेवी ड्रायव्हर. तर पोरामध्ये थोडा शिड उठलेला आहे आणि पोरं आता चाललेले आहे. तुम्ही बघू शकता यो आपला. हे सर्व आपला मित्र परिवार आहे. तर हे थांबलेले पुढं काहीतरी झालेलं आहे. हे सर्व थांबलेले इथं थांबलेले आणि आपल्याला भेटलेला आहे आपला राम्या भाई. इकडे आपला राम्या भाई श्याम्या भाई भेटलेला आहे आपल्याला. तर आपण चाललोय आता. येत्याचा होम आहे आणि त्याची शेती आहे आणि आम्ही आता गवताळमध्ये एंट्री केलेली आहे. आणि मी ब्लॉक तुम्ही रस्ता लय भारी आहे. तुम्ही स्लोली आणि उगता पण व्हायले बघू शकता तुम्ही. रस्ता पण व्हायले. फक्त हिरवगार निसर्ग रम्य वातावरण आहे. वातावरण पाहिजे तर असं नाही तर नाही पाहिजे माहिती का. खूप भारी वातावरण आहे. आणि आपले मित्र इथं थांबलेले आहे. तर सर्व आता विद्यार्थी मित्रांना येणार आहे. आपले मित्र गवताळा आणि पुण्याच्या घरी सर्व मित्र बरोबर चाललेला आहे. तर मित्र बरोबर आपला चाललेला. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला दाखवणार आहे वातावरण म्हणजे सिनेमॅटिक शूट आहे. म्हणजे स्वतःच वातावरण आहे. बाकी तुम्ही वातावरण काय झाडी काय डोंगर आणि काय ते दगड आणि काय ते नादच खोळा. नाद नाही करायचा. नाद म्हणजे 1 नंबर वातावरण आहे. आता हे चौघ चालले. यांना काही वाटायला पाहिजे पण आम्ही आलतो तिघं पण 2 मित्र रस्त्यात भेटले. ते म्हणे आम्हाला पण यायचं म्हणे. पण मग ते बी बसून घेतले त्या दोघांना. एक या गाडीवर आहे, एक आपले मागं इथे येत आहे. ते काही दिसत नाही. लांब लोक एक गिअर कमी करून घेतात. तर डोंगर बघू शकता तुम्ही. हा घाट आहे. रस्ता आता चांगलाच क्लिअर रस्ता झालेला आहे. रस्त्याची काहीच अडचण नाही आहे. रस्ता 1 नंबर झालेला आहे. बघू शकता मित्रांनो वातावरण कसं खूप भारी झालेलं आहे. आणि आता आपण म्हणजे मेन म्हणजे अर्ध्या गवताळ्यात आलेलो आहे. आता परफेक्ट वातावरण म्हणजे 1 नंबर वातावरण आहे. आणि आता आपण अर्ध्या गवताळ्यात आलेलो आहे. तुम्ही बघू शकता हे वातावरण बघा काय हो काय नाद वातावरण. वातावरण हे बेस्ट आहे. आणि इथं दिंडी चाललेली आहे. दिंडी आता पंढरपूरला चालली. आणि वातावरण पण बेस्ट आहे. वातावरण बघू शकता तुम्ही. वातावरण बेस्ट आहे. सगळी गँग इथंच थांबलेली आहे. आणि मित्र परिवार म्हणजे आज फिरायला जायचं तर याच लागतं. आणि इकडं बघू शकता तुम्ही वातावरण हिशोबानं तुम्ही बघू शकता. बेस्ट वातावरण आहे एकदम. हा मेन गवता आहे. अजून आपला खूप एक्सप्लोअर करायचा बाकी आहे.
वातावरण बघू शकता तुम्ही सर्व मित्र परिवार आपला बघू शकता. सर्व मित्र परिवार आहे आणि हे टकलं पाय टकलं हे टकलेलं येड राजा भाऊ लय अवघडी. लोकेशन झालेलं आहे, फोटो काढून बी झालेलं आहे. आता आपण चाललोय पुढं. तर आपली सर्व गँग निघलेली आहे. पुढं धबधबा आहे तो बी दाखतो. तो चालू आहे का नाही ते नाही माहिती. आपल्याला ते बघ नाही. आता पुढं चालू आहे नाही चालू आहे ते बी बघू आपण. आता गँग आपली निघली, सर्व मित्र परिवार आपला पुढं निघलेला आहे. आता तर आपला संको बघू शकता तुम्ही किती चिकना चटक दिसतो आणि आप्पा किती गोरा आहे पा. आता आहे ते आपलेच बी बघा सारखा आहे. जर तुम्हाला बघाय वाटला इथं आपलेच बी, पण आपल्याला आता पुढं बघायचा आहे धबधबा. आपलेच इथं मंदिर आहे. आपलेच बी खूप भारी बघायसाठी, बघायचा असेल तर तुम्ही प्लेस भारी मित्रांनो बघायसाठी. आता आपल्याला पुढं धबधबा मेन तर आपण आलोय आता इथं आणि इथं आहे धबधबा खूप बेस्ट. इथं पुढं म्हणजे बघायसारखं आहे धबधबा. मेन म्हणजे इथं बघायसारखं आहे आणि धबधबा तुम्ही बघू शकता. हा व्ह्यू आहे आणि धबधबा चालू आहे. तो धबधबा आहे. जमलं तर हे वातावरण बघू शकता तुम्ही मित्रांनो. लोकेशनला आलोय जिथून पुरा गावतळा दिसतोय. हे पुरा गावतळा आहे हे बघा. आणि हा मेन म्हणजे धबधबा आहे, पण याला अजून जसं पाणी नाही तर पाणी आलं तर येईन. बाकीचा व्ह्यू असा आहे. बाकीचा व्ह्यू बघू शकता. लास्ट व्ह्यू आहे तिथं ते जे जागा दिली ती पुस्तकात पण दिली. मित्रांनो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा, कमेंट टाका चांगल्या आणि तुम्ही पण गावतळा फिरायला या.